Good morning, student. In the previous video, we complete our practice set 12. The practice set 12 मधील प्रॉब्लेम आपण मागच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले होते बेस ऑन द मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. तर आज आपण नवीन टॉपिक बघूया, दॅट इज अ रेसिप्रोकल और मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ अ फ्रॅक्शन. ओके, तो रेसिप्रोकल और मल्टिप्लिकेटिव इनवर्स ऑफ फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेटिव्ह किंवा रेसिप्रोकल आपल्याला बघायचं आहे. रेसिप्रोकल्स और मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ अ फ्रॅक्शन हे आज आपण बघणार आहोत. ओके, तर रेसिप्रोकल म्हणजे काय किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजे काय हे आपण आज बघणार आहोत. So let us take the example here. 5/4 हा फ्रॅक्शन आहे, 5/4, आणि दुसरा फ्रॅक्शन 4/5. या दोघांचा आपण प्रोडक्ट केला तर आपल्याला काय उत्तर मिळेल? 1 उत्तर मिळेल. 1 उत्तर मिळेल. बघा, 5 कॅन्सल, 4 कॅन्सल, अँड वी गेट अ 1. तर आपल्याला काय मिळालेलं आहे? 1 मिळालेलं आहे. त्याच प्रकारे आपण दुसरं एक उदाहरण घेऊ. जर मी इथे 7 घेतलेलं आहे, ओके, and we multiply with a 1/7. Now look here, after multiplying, what we get here, 7 into 7 cancel, and we get the 1. We get the 1. आणखी एक दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. 8/3 into 3/8. Look here, we get a 1. We get a 1. बघा, या दोघांचा प्रोडक्ट काय आलेला आहे? दोन्ही नंबरचा प्रोडक्ट काय आलेला? 1 आलेला आहे. ओके, when the product of two number is 1, then we say that they are the multiplicative inverse or reciprocal of that number, or they reciprocal each other or multiplicative inverse of each other. तर बघा, 5/4 नंबर घेतलेला आहे. ओके, त्याचं जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ फ्रॅक्शन और रेसिप्रोकल ऑफ द फ्रॅक्शन, तर काय येईल? 5/4 चं 4/5 येईल. जर मी विचारलं व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ 7, व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ 7, तर त्याचं रेसिप्रोकल काय येईल? 1/7 येईल. व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ 8/3, त्याचं रेसिप्रोकल काय येईल? 3/8. 3/8. जर मी विचारलं व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ 4/5, तर मग 4/5 चं रेसिप्रोकल काय येईल? 5/4. नंतर 1/7 चं रेसिप्रोकल जर मी विचारलं तर काय येईल? रेसिप्रोकल 7 होईल. आणि 3/8 चं रेसिप्रोकल जर मी विचारलं तर 8/3 येईल. म्हणजे ते एकमेकाशी काय आहे? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहे. दे आर मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स टू ईच अदर. ओके, when the product of two number is 1, then we say that they are the multiplicative inverse of each other. Okay, तर आपल्याला लिहायचं आहे, काय लिहायचं आहे? when the product of two number, okay, two numbers is 1, then they are multiplicative inverse of each other. Multiplicative inverse of each
reciprocal, a reciprocal of that number, हे आपल्याला लिहून काढायचं आहे. ओके. when the product of two number is 1, जर दोघांचा प्रोडक्ट 1 येत असेल तर both the numbers are multiplicity inverse of each other or they are the reciprocal of that number. हे आपण आताच बघितलं. 5/4 चं रेसिप्रोकल जर विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? 4/5. जर 7 चं रेसिप्रोकल विचारलं तर 1/7 आपल्याला सांगता येईल. 8/3 चं रेसिप्रोकल तर 3/8 तुम्हाला सांगता येईल. कारण की त्यांचा प्रॉडक्ट असा नंबर घ्यायचा, त्यांचं प्रॉडक्ट काय येईल? 1 येईल. म्हणजे आपल्याला बघा यावरून तुम्हाला लक्षात येईल 5/4 बघा इथे काय आहे? इथे अंशामध्ये 5 आहे आणि छेदामध्ये 4 आहे. म्हणजे रेसिप्रोकल करायचं आहे म्हणजे हा 4 कुठे येईल? छेदामध्ये येईल आणि 5 हा काय कुठे येईल? 4 हा अंशामध्ये येईल आणि 5 हा छेदामध्ये येईल. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला रेसिप्रोकल फाइंड आउट करायचं आहे किंवा मल्टिप्लिसिटी इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे. हे टेक अ स्क्रीनशॉट अँड राइट इन अ नोटबुक. ओके. Now let us take the division of fraction. So after that the next topic that is the division of the fraction. तर डिवाइड कसं करायचं, आपल्याला फ्रॅक्शनला डिवाइड कसं करायचं ते आपण बघणार आहोत. तर इट बेस ऑन दिस रेसिप्रोकल, इट बेस ऑन द रेसिप्रोकल ऑफ दॅट नंबर और मल्टिप्लिसिटी इनवर्स ऑफ दॅट नंबर. तर हाऊ टू डिवाइड, फ्रॅक्शनला डिवाइड कसं करायचं आपण ते बघणार आहोत. ओके. टेक अ स्क्रीनशॉट अँड राइट इन अ नोटबुक. ओके. Then the next topic is a division of fraction. तर division of fraction मध्ये आपल्याला काय करायचं आहे? division of fraction. ओके. division of fraction. division of fraction. बघा कशा पद्धतीने डिव्हिजन करायचं आहे आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू. बघा 2/7 divided by 3/4. बघा या दोन फ्रॅक्शनचे आपल्याला काय करायचं आहे? डिव्हिजन करायचं आहे. तर डिव्हिजन करीत असताना आपल्याला काय करायचं आहे? जो सेकंड फ्रॅक्शन आहे त्या सेकंड फ्रॅक्शनचं आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचं आहे. मल्टिप्लाय द रेसिप्रोकल ऑफ सेकंड नंबर, सेकंड फ्रॅक्शन. ओके. मल्टिप्लाय द रेसिप्रोकल ऑफ सेकंड फ्रॅक्शन. सो व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ द सेकंड फ्रॅक्शन? तर या सेकंड फ्रॅक्शनचं रेसिप्रोकल काय आहे? तुम्ही आता शिकला 4/3. रेसिप्रोकल म्हणजे द प्रॉडक्ट ऑफ द टू नंबर इज 1. बघा 3/4 into 4/3 त्यांचं प्रॉडक्ट 1 येते म्हणजे रेसिप्रोकल काय झाला? 4/3. तर आपल्याला 2/7 डिवायडेड बाय 3/4 म्हणजे याचाच अर्थ आपल्याला 2/7 into the reciprocal of 3/4. So what is the reciprocal of 3/4? That is a 4/3. Means the multiply the reciprocal of the second number. Okay. Then we have to multiply. You know that how to multiply the two fraction. Means we have to multiply the numerator into numerator and denominator into denominator. Okay. म्हणजे अंशाला अंशाशी गुणाकार करायचा आणि छेदाला छेदाशी गुणाकार करायचा. 7 into 3. ओके. तर 2 4 जा 8, 7 3 जा 21. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? डिव्हिजन, फ्रॅक्शनचं डिव्हिजन करायचं आहे. सो फ्रॅक्शन्स, डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. हाऊ टू डिवाइड? डिवाइड means multiply the reciprocal of the second number. Okay. So we can write here to divide a number by fraction. लिहा. पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. टू डिवाइड अ नंबर
divide a number by a fraction, is to multiply it by reciprocal of the fraction. Reciprocal of the fraction. तर या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल आपण काय केलेलं आहे, एखाद्या नंबरला डिवाइड करायचा आहे, एखाद्या फ्रॅक्शनला डिवाइड करायचा आहे, तर आपण काय केलं, मल्टिप्लाय इट बाय रेसिप्रोकल ऑफ द फ्रॅक्शन. त्या सेकंड जो फ्रॅक्शन आहे त्याचं रेसिप्रोकल घेऊन आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. तर 2/7 डिवाइड बाय 3/4 याचं आपल्याला सेकंड जो फ्रॅक्शन आहे त्या सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घेऊन आपण मल्टिप्लाय केलेला आहे. 2/7 डिवाइडेड बाय 3/4 इक्वल टू 2/7 मल्टिप्लाय इट बाय रेसिप्रोकल, म्हणजे मल्टिप्लाय बाय रेसिप्रोकल. रेसिप्रोकल ऑफ 3/4 इज 4/3. मल्टिप्लाय इट. ओके, देन 2 into 4 7 into 3 means 2 4 जा 8 8/21. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, फ्रॅक्शनचं डिव्हिजन करायचं आहे. सो लेट अस टेक अ प्रॅक्टिस सेट 13. ओके, टेक अ स्क्रीनशॉट घ्या आणि वहीत लिहून काढा. ओके, टेक अ स्क्रीनशॉट अँड राइट इन अ नोटबुक. ओके, देन द नेक्स्ट वन we'll take the practice set based on the division of fractions and the reciprocal. Okay, तर रेसिप्रोकल वर आधारित काही उदाहरणे दिलेली आहेत आणि डिव्हिजन वर आधारित उदाहरणे दिलेली आहेत, ती आपल्याला सोडवायची आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन, राइट द रेसिप्रोकल ऑफ द फॉलोइंग नंबर. फर्स्ट क्वेश्चन, राइट द रेसिप्रोकल of the following number, of the following numbers. नंबर दिलेले आहेत त्यांचं रेसिप्रोकल आपण सहजासहजी आपण काढू शकतो. आताच आपण शिकलेलो आहात की हाऊ टू फाइंड आउट द रेसिप्रोकल. ओके, तर 7 दिलेला आहे. 7चं उदाहरण आपण बघितलंच होतं. 7, व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ 7? 7चं रेसिप्रोकल काय? 1/7. 1/7. ओके, सो रेसिप्रोकल ऑफ 1/7 कशा पद्धतीने आलं बघा. 7 into 1/7 1/7 म्हणजेच उत्तर काय आलं? 1. सो देअरफॉर 1/7 is the reciprocal of 7. ओके, यांचा प्रॉडक्ट, दोन नंबरचा जर प्रॉडक्ट 1 येत असेल तर तो काय झाला? रेसिप्रोकल झाला. तो नंबर रेसिप्रोकल. तर 7 नंबर दिलेला आहे आणि त्याचं रेसिप्रोकल काय? 1/7. सो 1/7 इज द रेसिप्रोकल ऑफ 7. तर या पद्धतीने तुम्हाला करता येईल. नंतर बघा, आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. 11/3. 11/3. तर बघा, 11/3 सहजासहजी तुम्हाला सांगता येईल. 11/3 म्हणजेच 3/11 म्हणजे 3 हा अंशावर जाईल, 11 हा छेदामध्ये येईल. ओके, तर बघा 11/3 हा फ्रॅक्शन आहे, त्याचं आपल्याला रेसिप्रोकल काढायचं आहे. म्हणजे 3/11 म्हणजे याचा प्रोडक्ट 1 आलेला आहे. याचा प्रोडक्ट 1 आलेला म्हणजे काय आहे? 3/11 काय आहे? रेसिप्रोकल आहे. ओके, सो देअरफॉर 3/11 is the reciprocal of 11/3. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस सेट 13 हा आपला जो प्रॅक्टिस सेट चाललेला आहे, प्रॅक्टिस सेट 13 आहे. ओके, प्रॅक्टिस सेट 13. तर प्रॅक्टिस सेट 13 मधील प्रॉब्लेम आहेत. ओके, तर पहिला प्रश्न काय आहे? रेसिप्रोकल. तर सहजासहजी तुम्हाला रेसिप्रोकल काढता येईल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला
रेसिप्रोकल काढायचे आहे. टेक अ स्क्रीनशॉट अँड राईट इन अ नोटबुक अँड राईट द रिमेनिंग प्रॉब्लेम. जे काही वाचलेले प्रॉब्लेम आहेत या प्रश्नामधील, क्वेश्चन नंबर 1 मधील, ते तुम्हाला वहीत लिहून काढायचे आहेत. ओके ओके. तर वहीमधील जी उदाहरणे आहेत ते मी ते इथे लिहितो. हे तुम्हाला घरी करायचे आहे. होमवर्क 5/13. नंतर काय आहे, नेक्स्ट दॅट इज 2. आणि पाचवं काय आहे, 6/7. 6/7. तर ही उदाहरणे तुम्हाला वहीत लिहून काढायची आहे. राईट द रेसिप्रोकल ऑफ 5/13, रेसिप्रोकल ऑफ 2 अँड रेसिप्रोकल ऑफ 6/7 ते तुम्हाला लिहायचे आहे. ओके. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन. टेक अ स्क्रीनशॉट अँड राईट इन नोटबुक. Then question number 2. What is the question number 2? Carry out the division. आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. सेकंड क्वेश्चन, कॅरी आउट डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन करायचं आहे. तर आपण काय बघितलं डिव्हिजन मध्ये, डिव्हिजन 2 फ्रॅक्शनचं डिव्हिजन करायचं आहे किंवा 2 नंबरचं डिव्हिजन करायचं, फ्रॅक्शनचं करायचं आपल्याला. तर आपल्याला रेसिप्रोकल ऑफ द मल्टिप्लाय द रेसिप्रोकल ऑफ द सेकंड नंबर म्हणजे सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घ्यावं लागेल. हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे. पहिला प्रश्न काय आहे, 2/3 डिवायडेड बाय 1/4. ठीक आहे. तर बघा 2/3 डिवायडेड बाय 1/4. So 2/3 into what is the reciprocal of 1/4? 1/4 चं reciprocal काय आहे? 4 आहे. 4/1. बघा 1 येतो यांचा प्रोडक्ट. म्हणजेच आपल्याला काय करायचं, याचं रेसिप्रोकल काय येईल, 4 येईल. ओके. मग 2 into 4 and this is a 1 means a 4, 3 into 1 म्हणजे 2 4 8, 8/3. तर उत्तर काय आलेलं आहे, 2/3 डिवायडेड बाय 1/4 इज इक्वल टू 8/3. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम अगेन विल सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. टेक अ स्क्रीनशॉट. One problem again we'll take 3/7. Second problem, okay, 5/9. 5/9 divided by 3/2. Divided by 3/2. बघा त्याच पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवायचं आहे. 5/9 divided by 3/2 that is equal to 5/9. बघा या नंबरचं, या फ्रॅक्शन 3/2 चं काय करायचं आहे, इनव्हर्स काढायचं, मल्टिप्लिकेट इनव्हर्स किंवा रेसिप्रोकल. तर काय यायचा, 3/2 into 2/3 that is equal to 1. म्हणजेच याचा रेसिप्रोकल काय आहे, 2/3 आहे. मग आपल्याला काय लिहिता येईल, 2/3. ओके. नंतर बघा गुणाकार करायचा आपल्याला. 5 into 2 and 9 into 3. 5 2 are 10, 9 3 are 27. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे. ओके. सो टेक अ स्क्रीनशॉट अँड राईट इन अ नोटबुक. ओके. And remaining problem you have to solve in notebook. So which are the remaining problem that I am writing here? 3/7 divided by 5/11, and the fourth problem that is 11/12 divided by
4/7. 4/7. दोन प्रॉब्लेम वाचलेले आहेत, ते तुम्हाला घरी करायचे आहेत. ओके, टेक स्क्रीनशॉट अँड राईट इन नोटबुक. ओके, नाउ the next question, that is a word problem. वर्ड प्रॉब्लेम, एक प्रॉब्लेम वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे, तो प्रॉब्लेम आपल्याला करायचा आहे. ओके, सो लेट अस टेक द वर्ड प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेम आपल्याला करायचा आहे. सो व्हॉट इज द वर्ड प्रॉब्लेम? आय एम रीडिंग द प्रॉब्लेम. There were, you have to write this problem in a notebook. There were 420 students participating in the स्वच्छ भारत campaign. स्वच्छ भारत अभियानामध्ये 420 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. They cleaned the 42/75 part of the town. त्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे? 42/75 part of the town. सेवाग्राम जो आहे तिचा 42/75 पार्ट 42/75 पार्ट स्वच्छ केलेला आहे. सो व्हॉट पार्ट ऑफ द सेवाग्राम डिड ईच स्टुडंट क्लीन इफ द वर्क वॉज इक्वली शेअर बाय ऑल? जर सर्वांना म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्युट वर्क केलं तर ईच स्टुडंट म्हणजे प्रत्येक स्टुडंट किती पार्ट क्लीन करेल हे आपल्याला कळायचं आहे. ओके, one time I am reading the problem that you have to write in the notebook. There were 420 students participating in the Swachh Bharat Abhiyan. They clean a 42/75 part of the town Sevagram. What part of Sevagram did each student clean if the work was equally shared by all? जर वर्क ते काम स्वच्छ करण्याचे काम जर प्रत्येकाला इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं तर प्रत्येकाने त्या प्रत्येक स्टुडंटने किती पार्ट क्लीन केलेला आहे आपल्याला काढायचं आहे. ओके, हाऊ टू गेट द आन्सर? फर्स्ट यू हॅव टू राईट व्हॉट इज गिवन देअर. 420 स्टुडंट क्लीन द हाऊ मच पार्ट? 42/75 पार्ट ऑफ द सेवाग्राम. तर आपल्याला उत्तर लिहायचं आहे सोल्युशन. ओके, 420 स्टुडंट 420 student clean 42/75 clean 42/75 75th part of Sevagram town. सेवाग्राम टाउन. मग आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक स्टुडंटने किती पार्ट क्लीन केलेला आहे? सो ईच स्टुडंट क्लीन किती पार्ट क्लीन केलेला आहे? 42/75 divided by 420. Okay, of Sevagram town. ओके, तर बघा 42/75 प्रत्येक स्टुडंटने किती क्लीन केलेला आहे आपल्याला काढायचं आहे. तर आत्ताच आपण प्रॉब्लेम बघितलेला आहे. डिव्हिजन करीत असताना आपल्याला काय करायचं आहे? सेकंड जो नंबर असतो त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. सो मल्टिप्लाय द रेसिप्रोकल ऑफ 420. तर 420 चा रेसिप्रोकल काय आहे? 1/420. 1/420. ओके, त्यांचा 1/420 into 420 we get a product 1. So if the product of two number is 1 means it means that is the reciprocal of each. Okay, so 420 चा रेसिप्रोकल काय आहे? 1/420. ओके, तर बघा 42/75 into 420 means 42 into 1 and 75 into 420. बघा
42 कॅन्सल होतो, 42 75 इंटू 420 मीन्स 42 इंटू 10. बघा 42 इंटू 10 म्हणजे 42 कॅन्सल झालेला आहे. किंवा आपल्याला 420 मध्ये 42 चा भाग द्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच आपल्याला उत्तर काय येईल 1/75 इंटू 10 मीन्स 1/750 पार्ट. तर प्रत्येक स्टुडंटनी किती पार्ट लिहून केलेला आहे 1/750 पार्ट of a sevagram. Okay, so that we have to write. So what was the question? What part of the sevagram did each student clean if the work was equally shared by all? तर आपल्याला लिहिता येईल at last each student at last लिहायचा आहे, यानंतर या स्टेप नंतर लिहायचा आहे each student clean 1/715 part of sevagram town. सेवाग्राम town. ओके, तर वर्ड प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला शेवटी वर्ड मध्ये उत्तर लिहायचं आहे आपल्याला. ओके, ए स्टुडंट क्लीन 1/750 पार्ट ऑफ द सेवाग्राम टाउन. तर कशा पद्धतीने केलेला आहे 420 स्टुडंट ने किती पार्ट क्लीन केला ते आधी लिहिलं आहे. 420 स्टुडंट क्लीन 42/75 पार्ट ऑफ द सेवाग्राम टाउन. नंतर मग काही स्टुडंट क्लीन म्हणजे 42/75 डिवायडेड बाय 420. मग डिवाइड केलं. डिवाइड करीत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे काय घ्यायचं आहे, त्याचं रेसिप्रोकल घ्यायचं आहे. ओके, रेसिप्रोकल ऑफ दॅट नंबर. ओके, सो वी गेट 1/420. देन 420 divided by 42, or we can divide 420 into two part, that is 42 into 10. Okay, so we get 42 and 42 cancel, and we get what we get 1/75 into 10 means 1/750. So take a screenshot and write in a notebook. तर अशा पद्धतीने आपण लेसन नंबर 4 हा ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन्स हा कंप्लीट केलेला आहे. या लेसन मधील सर्व प्रॅक्टिस सेट आहे ते तुम्हाला वहीत लिहून काढायची आहेत. ओके, टिल देन गुड बाय.